किती वर्णावी ख्याती शिवरायांची, शिवरायांचे 8वे रूप आणि 8वा प्रताप. डॉक्टर बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुळवाडी भूषण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा दबदबा कायम असल्याची जाणीव झाली, असं मत प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केलं. ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग महाविद्यालयात 75,000 पुस्तकांपासून बनवलेल्या छत्रपतींच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. 152 फूट लांब, 118 फूट रुंद, 17,000 स्क्वेअर फूट आणि 75,000 पुस्तकांपासून बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकी रांगोळीला पावसाने आपली सलामी दिली आहे. राजांचा दबदबा आजही कायम आहे, ही त्याचीच निशाणी आहे, असा गौरवपूर्ण शब्दात आपल्या महाराजांबद्दलच्या भावना सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केल्या. मराठा विद्याप्रसारक समाजाने सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळवाडी भूषण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त साकारलेल्या ग्रंथ रांगोळीचे कौतुक केले. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीकांत देशमुख लिखित कुळवाडी भूषण या पुस्तकाच्या 75,000 प्रतींपासून बनवलेली रांगोळी तयार करण्यात आली आहे. या रांगोळीच्या अनावरण प्रसंगी अभिनेता मिलिंद गुणाजी बोलत होते. मिलिंद गुणाजी पुढे म्हणाले की मी गड किल्ल्यांची भटकंती कायम करत असतो. आज छत्रपतींची प्रतिमा बघून गड किल्ल्यांची आठवण झाली, गहीवरून आले. यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी सांगितले की मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा समाजाला नवीन काहीतरी देण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकाशिवाय इतर कुठेही शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांना अवलोकन करण्यासाठी मिळत नाही. श्रीकांत देशमुख यांच्या कुळवाडी भूषण शिवराय या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीतून छत्रपतींचा इतिहास विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी देखील या पुस्तकाची मदत होणार आहे. सरदार पटेलांच्या भव्य पुतळ्याप्रमाणे शिवरायांची ही भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. एकाच पुस्तकाच्या 75,000 प्रतींपासून शिवरायांची प्रतिमा तयार करण्यात आल्याने हे लंडनमधील वंडर वर्ल्ड या रेकॉर्ड बुकमध्ये याची नोंद करण्यात आली. प्रदर्शनानंतर 75,000 पुस्तके संस्थेच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार असून याचबरोबर विद्यार्थ्यांची या पुस्तकावर परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्या 100 पास झालेल्या विद्यार्थ्यांना 10,000 रोख बक्षीस व शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. तर त्या शेवटी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना नितीन ठाकरे म्हणाले की रात्री दिव्यांच्या वातीने शेतकऱ्यांच्या घराला आग लागू नये यासाठी सैनिकांनी रात्री झोपताना दिव्याची वात विझवावी अशी शिवरायांची आज्ञा होती. याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऐपतीप्रमाणे शेतसारा आकारण्यात येत होता. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपतींची प्रतिमा साकारण्यात आल्याची माहिती सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी शेवटी दिली. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाप्रमुख सुनील थोपावकर यांनी छत्रपतींच्या प्रतिमेबद्दल सांगितले की 13 रंगांमध्ये एकाच पुस्तकांच्या विविध रंगी मुखपृष्ठापासून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. छत्रपतींचा बॉडी टोन आणि स्किन कलर हे हुबेहूब दिसेल याची काळजी घेण्यात आली. छत्रपतींच्या कानातील कुंडले 17 फूट उंचीचे आहेत. प्रतिमा साकारताना सातत्याने ड्रोनच्या नजरेतून छत्रपतींच्या प्रतिमेत जिवंतपणा उतरेल यासाठी प्रयत्न करण्यात आले. चित्रकला, लेखन आणि वाचन असा सुरेख संगम असलेली ही छत्रपतींची प्रतिमा बनवण्यासाठी नामवंत आणि अनुभवी कला शिक्षकांनी 3 महिने अहोरात्र मेहनत घेतली होती. मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या वाढदिवशी 27 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपतींच्या पुस्तकी रांगोळीचे अनावरण करण्यात आले. यावेळी मविप्रचे संचालक, समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी नितीन ठाकरेंचा अभिष्ट चिंतन केले आहे. यावेळी संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सुमारे 51 गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून नितीन ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपतींच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. हजारो विद्यार्थी, पालक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. आजपासून दररोज 6 दिवस दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत 75,000 पुस्तकांपासून बनवलेल्या छत्रपतींच्या प्रतिमेचे नाशिककरांना दर्शन घेता येणार आहे. यासाठी महाविद्यालयाच्या 5व्या मजल्यावरून जाऊन नाशिककरांना प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना मिलिंद गुणाजी आणि नितीन ठाकरे यांनी दिली. भव्य दिव्य असं रांगोळी जे वरून बघितली त्यावरूनच कल्पना येते. अनफॉर्च्युनेटली पाऊस पडल्यामुळे जर पण कवर्स टाकायला लागले तरीसुद्धा अंदाज येतो की केवढा प्रचंड 1700 स्क्वेअर फीटमध्ये जी रांगोळी आहे पुस्तकांची आणि वरून सुद्धा कल्पना येते किती सुरेख ते चित्र आहे. शिवाय जे किल्ले बघितले 61 किल्ल्याचे जे प्रतिकृती होते एकापेक्षा एक बनवते त्या मुलांनी.
सरस कामगिरी होती. पावसाचा एवढा व्यत्यय येऊन सुद्धा अतिशय सुंदर मुलांनी इकडे काम केलेलं आहे आणि मी स्वतः तिथला असल्यामुळे प्रत्येक किल्ला मी ओळखू शकतो. प्रत्येक किल्ल्यावर मी जवळपास जाऊन आलेलो आहे. त्यामुळे मला कल्पना आहे किती चांगलं काम त्यांनी केलं. प्रदर्शन अतिशय सुंदर झालेलं आहे. मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे. विशेषतः किल्ले अतिशय सुंदर रीतीने तयार केलेले आहे. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे रांगोळी जी आहे ती आता वरनं एवढी नीट दिसत नाही आहे, परंतु पाऊस उघडल्यानंतर त्याच्यावरचं जे प्लास्टिक आहे ते काढल्यानंतर सगळ्या नागरिकांना त्याचं जे काही खरं स्वरूप आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ती 2-3 दिवस वाट बघावी आणि हे प्रदर्शन आपण बरेच दिवस या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. वृत्तसंकलन विभाग, नाशिक. लोकशाही न्यूज, नाशिक.